सजल आणि नॉन स्ट्राईक एंडला तो फलंदाज या कोयनेचा वंडर बॉय अजय भातोसे. ओपन क्रिकेट मधील नावाजलेलं गाव पनवेल टेनिस पनवेल प्रीमियर लीगचा मालिकावीर, ज्याला मालिकावीराची बाईक सुद्धा मिळाली होती, तो अजय भातोसे आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला. आणि या सलामीचं षटक घेऊन येतोय राहुल टू सजल. पहिला चेंडू निर्धाव चेंडू करण्यात यश मिळते गोलंदाज राहुलला. दोन्ही मातब्बर संघादरम्यान हा सामना सुद्धा आपल्याला शेवटच्या चेंडू पर्यंत निश्चितच खेळून ठेवेल. कारण जर आपण पाहतोय कोयना क्रिकेट असोसिएशन मधील हे दोन्ही मातब्बर संघ गेल्या अनेक स्पर्धांमध्ये एकमेकांसमोर उभे टाकलेले आहेत आणि या दोन्ही संघांच्या नावावर अनेक विजेतेपद आहेत. असे संघ पुढचा चेंडू शफल करून स्क्वेअर लेग झोन मध्ये मारण्याचा प्रयत्न आणि ते डायरेक्ट हिट सजल बॅक टू पॅव्हलियन बिग हिट राहुल. आमचे डीजे ऑपरेटर थोडीशी विश्रांती करताना दिसतात, कारण सुंदर आपल्याला डायरेक्ट हिट पाहायला मिळाला तो राहुलच्या माध्यमातून. सजल सारखा एक नवोदित अष्टपैलू खेळाडू आणि विस्फोटकाच्या फलंदाजाला माघारी परतवलंय राहुलचा. निश्चितच पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव धाबाच्या स्वरूपात एक गडी बाद करण्यात यश मिळालेलं आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय उमेश. निश्चितच इथे सुद्धा थोडीशी माइंड गेम आपल्याला पाहायला मिळतो अजय याचा, कारण त्याला स्ट्राईकला यायचं होतं अजयला. P1चं पहिले षटक मार्गस्थ असताना अजूनही गोल्डन डक पाहायला मिळतो, परंतु हा गोल्डन डक जास्त वेळ राहणार नाही. चेंडू जातो सीमारेषे पार, चौकार. या 4 धावांनिशी अजय भातोसे यांनी आपलं वैयक्तिक धावांचं खातं खोललेलं आहे, त्याचप्रमाणे संघाच्या धावांचं खातं सुद्धा खोललेलं आहे. धावसंख्या धावून पोहोचते ती 1 बाद 4. P1चं पहिलं षटक मार्गस्थ असताना पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडूवर चौकार. दुपारचं सत्र, थोडेसे थंड असे वारे सुद्धा आपल्याला मैदानावर येताना दिसत आहेत, परंतु उन्हाचा चटका आपल्याला पाहायला मिळतोय. त्या दरम्यान सुरेख गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते आणि सुरेख फटकेबाजी सुद्धा पाहायला मिळते आणि हा क्लासिकल टच दिलेला पाहायला मिळतो. चेंडू जातोय सीमारेषे पार, पुन्हा एकदा बॅक टू बॅक चौकार. सलग 2 चेंडूंवर 2 चौकार अजय याच्या बॅटच्या पट्ट्यातून आले आणि एक आपण पाहतोय स्क्वेअर लेग झोन मध्ये, दुसरा पाहतोय आपण एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. सलग 2 चौकारांची धावसंख्या जाऊन पोहोचते 8. या धावसंख्येवर 1 बाद 8. P1च्या पहिल्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूवर निश्चितच फटकेबाजीची कोणती संधी सोडणार नाही तो अजय. एका बाजूला स्ट्राईक एंडला पाहतोय अजय, नॉन स्ट्राईक एंडला तो उमेश. दोन्ही विस्फोटकाचे फलंदाज. राहुल टू अजय. हा चेंडू बॉलर बॅट, चेंडू जातो सीमारेषे पार, षटकार. सुरेख अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. सलग 3 चेंडूवर मोठी फटकेबाजी, मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू त्यामधील होता अजय जातो 4 धावांकरता, दुसरा चेंडू 4 आणि हा तिसरा षटकार. जे 3 चेंडू अजय खेळलेले आहेत तिन्ही मोठे फटके अजयच्या बॅटच्या पट्ट्यातून आले आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14. या धावसंख्येवर P1च्या षटकातील हा शेवटचा चेंडू शिल्लक. स्लोअर 1 चेंडू वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव देऊन जातो ती केदारनाथ अक्कलपे संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15. या धावसंख्येवर निश्चितच समाधानकारक सुरुवात म्हणता येईल ती केदारनाथ अक्कलपे संघाचा, कारण P1चं पहिलं षटक समाप्तीला आलेलं आहे, परंतु मध्यावर सुरेख गोलंदाजी केली होती, परंतु हा चेंडू निर्धाव काढण्यात यश मिळतंय. आमचे पंच किशोरजी शिंदे आम्हाला इशारा करता हे षटक समाप्त झालेलं आहे. या षटक समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली होती 1 बाद 15. थोडंसं संत असं गरम असं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय, कारण
पाचगाव रोदी मधील हे सुरेख असं मैदान आपण पाहतोय एका लेवलला. रोदी पाचगाव रोदी संघ उपस्थित नसल्यामुळे यापुढील जो सामना होणार होता त्या सामन्यात मोरणी क संघाला विजय बहाल करण्यात येत आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीतील सामने चालू होणार आहेत. गोलंदाज आपण पाहतोय एक अतिशय नामांकित असा गोलंदाज गणेश जाधव वैयक्तिक पहिल्यानी संघासाठी दुसरं षटक हाताळताना. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय उमेश स्ट्राईक एंडला तो उमेश नॉन स्ट्राईक एंडला तो अजय. हा चेंडू बॉलर बॅट चेंडू आता उंच चेंडू खाली होतोय क्षेत्ररक्षक आणि ते गडी बाद होतोय. अजय उमेश बॅक टू पॅव्हिलियन. नवीन फलंदाज उमेश याची जागा घेण्यासाठी जातोय अक्षय. कडे आपण पाहतोय गेले अनेक वर्ष ही जी जोडगोळी आहे अजय बातोशे उमेश कदम अक्षय केसारकर निश्चितच हे तिने नामांकित असे खेळाडू. यापुढील जो सामना होणार आहे तो अमरदीप दौली विपक्ष शिवछत्रपती स्पोर्ट्स लामच या दोन्ही संघांच्या संघनायकांनी या इनिंग ब्रेक नंतर नाणेफेकी कक्षाकडे यायचं आहे. आणि यापुढील सामने प्रत्येकी 3 षटकाचे राहणार आहेत त्याची नोंद घ्यायची आहे. अमरदीप दौली विपक्ष शिवछत्रपती स्पोर्ट्स लामच या दोन्ही संघादरम्यान नाणेफेक होणार आहे. गणेश आपल्या षटकातील पहिल्या चेंडूवर एक मोठा हादरा देताना उमेश सारख्या फलंदाजाला माघारी परतवताना आता दुसरा चेंडू घेऊन सामना करण्यास सज्ज अक्षय. हा चेंडू यॉर्कर लेट डिलिव्हरी सुरेख कसा मारा आपल्याला पाहायला मिळतोय गणेशाच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या या एका धावेनिशी पोहोचली ती 16 या धावसंख्येवर 2 बाद 16. हाच गणेश जाधव जो आमच्या या मोरणी गावचे आमच्या कोयना प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष शशिकांतजी शिंदे यांच्या संघामध्ये होता आर्यन प्रीमियर लीग मध्ये खेळायला आणि त्या संघाने द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं. दरम्यान हा चेंडू बॅटची इनसाइड एज घेऊन जातोय डीप स्क्वेअर लेगला आणि त्या दरम्यान फलंदाज धावा पूर्ण करतात 2. या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या धावसंख्येवर. गणेश आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश मिळालं होतं तो गणेशाला. गणेश 2 अजय आणि रिव्हर्स स्वीपचा पटका चेंडू जातोय सीमारेषे पार षटकार. सुरेख असा पटका 6 धावां करता रिव्हर्स स्वीपचा षटकार आपल्याला पाहायला मिळतो तो अजय याच्या बॅटच्या पट्ट्यातून. धाव संख्या झाली ती 24. दुसरं षटक मार्गस्थ असताना दुसऱ्या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. धाव संख्या झाली ती 24. निश्चितच ज्या वेळेपर्यंत अजय असणार आहे षटकार चौकाराची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि पाहूया तर चेंडू गेलेला उंच चेंडू खाली होतो क्षेत्ररक्षक आणि ही थर्ड अटेम्प्ट मध्ये जेल टिपण्यात यश मिळालं आणि मोठा आदरा म्हणावा लागेल तो केदारनाथ 11 अक्कलपे संघाला. परंतु नवीन त्याची जागा घेण्यासाठी येणार फलंदाज हा सुद्धा एक विस्फोटक असा फलंदाज योगेश जाधव. कारण मागच्याच 10-15 दिवसामध्ये ज्या वेळेला ओपन क्रिकेटमध्ये हा केदारनाथ 11 अक्कलपे संघ अंतिम फेरीत दाखल झाला होता त्यात सुरेख अशी खेळी साकारली होती ती योगेश याने.
अंतिम सामन्यात सामनावीर ठरला होता तो योगेश. नितांत आवश्यकता असताना त्यांनी षटकाराची आतषबाजी केली होती आणि आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिलं होतं. कारण अतिशय मातब्बर अशा संघांसमोर हा अक्कलकोट संघ उभा टाकला होता ओवेकांबे या नावाने आणि आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिलं होतं. गणेश टू योगेश. लोअर फुलटा चेंडू तेवढा सुरेख फटका आपल्याला पाहिजे होता परंतु चेंडू जातो सीमा रेषे पार. चौकार. या 4 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 या धावसंख्येवर. दुसरं षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 28. पहिल्या षटक समाप्तीत धावसंख्या होत्या त्या 15 आणि दुसऱ्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 28. म्हणजे गणेशाने या षटकात 2 गडी बाद करून 13 धावा दिलेल्या आहेत. नवीन गोलंदाज आपण पाहतोय केदारशा पिंपरी संघाकडून प्रसाद. निश्चितच आपण पाहतोय योगेश याने आपल्या फलंदाजी चुणूक पुन्हा एकदा दाखवलेली आहे. पण स्ट्राईकला तो फलंदाज आता अक्षय. हा सुद्धा एक नामांकित असा अष्टपैलू खेळाडू आणि एक निश्चितच सुखद अशी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की हा जो केदारनाथ अक्कलकोट संघ मागील 1-2 वर्षात थोडासा दुभंगला होता परंतु आता एकीचे बळ काय असते ते आणि दाखवून दिलेलं आहे. कारण हा संघ पुन्हा एक झाला आणि एक होऊन त्यांनी गेल्या अनेक स्पर्धांमध्ये पारितोषिक पटकावण्याची एक सिरीज चालू केलेली आहे. हा चेंडू बॉलर बॅकडाव चेंडू जातो सीमा रेषे पार. षटकार. अक्षय केसागर बँडेड षटकार. या 6 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 या धावसंख्येवर. दरम्यान मॅच बॉल आलेला आहे. सुरेख अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अक्षय केसारकर याच्या माध्यमातून. आपण पाहतो या मैदानावर पाचगाव रोडीचं हे मैदान सुरेख असं मैदान एक लेवलला असलेले मैदान आणि या मैदानाच्या चौबाजूने आपल्याला सुरेख अशी झाडी पाहायला मिळते. प्रसाद आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन हा चेंडू घुटना टेक तमाशा देख करायचा प्रयत्न परंतु इथे चेंडू खाली तो क्षेत्ररक्षक परंतु इथे झेल सोडलेला आहे. त्या दरम्यान दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न दोन्ही फलंदाजाचा आणि पाहूया ते धावबाच्या स्वरूपात माघारी परतेल तो अक्षय. निश्चितच धावबाच्या स्वरूपात माघारी परतलेला आहे. कोणती गरज नव्हती. थोडीसा जो दोन्ही फलंदाजांमधला ताळमेळ होता तो बिघडला. ताळमेळ बिघडला आणि धावबाच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल ते अक्षयला. अक्षय याची जागा घेण्यासाठी आलेला नवीन फलंदाज सचिन. प्रसाद टू योगेश आणि हा चेंडू ऑफस्टिकच्या खूपच दूरवरून जाताना वाईट घोषित करतात पंच. या एका अवांतर धावेची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 या धावसंख्येवर. प्रसाद टू योगेश आणि हा चेंडू थर्ड पॉइंटच्या दिशेने जे चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. या 4 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40 या धावसंख्येवर. सुरेख फ्लिक आपल्याला पाहायला मिळाला तो एक मनगटी फटका आपल्याला पाहायला मिळाला तो योगेश याच्या माध्यमातून. प्रसाद आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा योगेश याला. प्रसाद टू योगेश. हा चेंडू
कसा चेंडू थेट स्थिरावतो यशच्या हातामध्ये, निर्धाव चेंडू काढण्यात यश मिळते. प्रसाद टू योगेश आणि हा चेंडू पॉवरफुल स्ट्रोक, चेंडू जातो सीमारेषे पार, चौकार. सुरेख आपल्याला शो पाहायला मिळतो योगेशच्या माध्यमातून, चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 44, 44 गडी बाद झालेले आहेत 4 बाद 44. प्रसाद आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सामना करण्यास सज्ज फलंदाज योगेश. आणि हा चेंडू निर्धाव, आमचे पंच किशोर शिंदे आम्हाला कळवतात हे निर्धाव चेंडूची सांगतो होते. तिसरं षटक समाप्तीनंतर धाव संख्या 44. संघासाठी निर्णायक षटक हाताळताना पाहूया कोण येतो गोलंदाज केदारेश्वर पिंपरी संघाकडून. कोयना प्रतिष्ठान ठाणे पालघरचे सन्माननीय अध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब स्पर्धेतून रजा घेताना, कारण थोड्याच वेळात कोयना पुनसत मराठा समाज सेवा संघ ठाणे विभागाची सभा 16 गावचं देवस्थान असलेले आई श्री वाघजाई महाकाली मंदिरामध्ये आयोजित केलेली आहे. तरी सर्व समाज मंडळींना विनंती की आपण या सभेकरता उपस्थित राहायच्या दरम्यान हा पुढचा चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा सुरेख असा फटका फलंदाज सचिन याच्या माध्यमातून 4 धावांकरिता, आणि या 4 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 48 धावसंख्येवर. गोलंदाज आपण पाहतोय सर्वेश, निर्णायक षटक हाताळताना केदारेश्वर पिंपरी संघाकरता. सर्वेश आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन सचिनला राईट आर्म राऊंड विकेट मारा आपल्याला पाहायला मिळतो सर्वेशच्या माध्यमातून, आणि निर्धाव चेंडूची सांगता होते एक तेरी तो एक मेरी. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव. पुढचा चेंडू आणि चेंडू जातो पुन्हा एकदा स्क्वेअर लेग झोन मध्ये, सीमारेषे पार, षटकार. सचिन ब्रँडेड षटकार, आणि धाव संख्येला इथे उसळी मिळते. धाव संख्या अर्धशतक पार करते, धाव संख्या जाऊन पोहोचते ती 54, 54 4 बाद 54. पहिला चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर षटकार. सर्वेश टू सचिन, पुढचा चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. त्या दरम्यान एक धाव पूर्ण करतात, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा पाहायला मिळतं, कारण निश्चितच स्ट्राईकला आलेला आहे तो फलंदाज योगेश, जो वैयक्तिक 3 चौकारांशी 12 धावांवर फलंदाजी करतोय. सर्वेश आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन सामना करण्यास सज्ज योगेश याला. आणि हा चेंडू स्क्वेअर लेग झोन मध्ये, त्या दरम्यान निश्चितच सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न दोन्ही फलंदाज, आणि तिथे गडी धाव बादच्या स्वरूपात माघारी परततो योगेश बॅक टू पॅव्हेलियन. या एका धावेनिशी संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 56, अब तक 56. आणि या नवीन फलंदाज येतोय, नवीन फलंदाज येतो तो विवेक. वैयक्तिक 13 धावांवर माघारी परतलेला तो योगेश.
नवीन फलंदाज आपण पाहतोय विवेक. षटकातील शेवटचा चेंडू हा निर्णायक चेंडू आहे. धावसंख्येला जाऊन पोहोचले ती 56 5656. सर्वेश आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन विवेक याला हाफ ट्रॅकर चेंडू आणि चेंडूचा सुरेख समाचार घेताना दिसत नाही कारण चेंडू जातोय क्षेत्ररक्षकात आणि तिथे झेलला टिपण्यात यश मिळत नाहीये. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण करतो दोन्ही फलंदाज. तिसऱ्या धावेचा आरती प्रयत्न पूर्ण होतोय का नाहीये. 2च धावांवर पंच कळत आहेत. या 2 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 58 आणि 59 धावांचं आव्हान आहे ते केदारेश्वर पिंपरी संघाला. राकेशजी निवळे आपण कृपया समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. राकेशजी निवळे जवळजवळ 15 धावांची सरासरी राखायची आहे. 24 चेंडू आणि 59 धावांचं आव्हान आहे. पाहूया हे आव्हान कशा प्रकारे पार पडतायत केदारेश्वर पिंपरी संघ. कारण केदारेश्वर पिंपरी संघाकडून सुद्धा मातब्बर अशी फलंदाजांची फळी आपल्याला पाहायला मिळते. मला मीटिंगला जाऊन यायचंय. मोरनी क संघाचे सर्व खेळाडू कृपया आपल्या कॉम्बॉक्सच्या बाजूला उपस्थित राहायचं आहे कारण यापुढील होणारा सामना रौदी विपक्ष आपला सामना होणार आहे. मोरनी क संघाचे सर्व खेळाडू फोडू नको फोडू नको. पाचगाव कुसापूरचे सन्माननीय भरतजी शेलार साहेब आपल्या हस्ते नाणेफेक होत आहे. आपणास विनंती आहे की आपण नाणेफेकी कक्षामध्ये यायचं आहे. मोरनी क विपक्ष पाचगाव रौदी या दोन्ही संघादरम्यान सामना होणार आहे. सलामीची जोडी आपण पाहतोय केदारेश्वर पिंपरी संघाकडून राहुल बातोसे आणि प्रवीण जाधव. काय मोरनिक विपक्ष पाचगाव रौदी या दोन्ही संघादरम्यान सन्माननीय भरतजी शेलार साहेब यांच्या हस्ते नाणेफेक झालेली आहे. मोरनी क संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि या पाचगाव रौदी संघाला पाचारण करण्यात आलेले आहे ते फलंदाजीला. मॅच ऑन. सलामीचे षटक घेऊन येतोय P1चं पहिले षटक हाताळताना गोलंदाज आपण पाहतोय एक अतिशय नावाजलेला साफ गोलंदाज अष्टपैलू खेळाडू अजय बातोशे. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय प्रवीण. स्ट्राईकला येतो प्रवीण, नॉन स्ट्राईक एंडला येतो राहुल. डाव्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय प्रवीण. अजूनही निश्चितच 24 चेंडू आणि 59 धावांचं आव्हान असताना ज्या प्रकारची फलंदाजीची नितांत आवश्यकता आहे ती प्रति षटकामागे जवळजवळ 15 धावांचं आव्हान ठेवायचं आहे. चेंडू आणि कट्टर असा चेंडू, निर्धाव चेंडू हाताळण्यात यश मिळते गोलंदाज अजय याला.
अजय टू प्रवीण पहिला चेंडू निर्धाव चेंडू हाताळताना थोडासा कटर असा मारा आपल्याला पाहायला मिळतोय अजय याच्या माध्यमातून. कोयना क्रिकेट मधील अतिशय एक नावाजलेलं असं नाव आपण पाहतोय अजय बातोशे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला गणेश. परंतु इथे या चेंडूचा समाचार घेताना दिसतोय सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय अक्षय केसारकर याच्या माध्यमातून. निश्चितच त्या दरम्यान फलंदाज 2 धावा पूर्ण करतात परंतु 4 धावा वाचवलेल्या तिथे अक्षय याने आपल्या अक्कलब्या संघाकरता. अजय टू प्रवीण फोर्डचा यॉर्कर लेन डिलिव्हरी ब्रह्मास्त्राचा वापर केलेला आहे ते अजय बातोसे याने आणि या निर्धाव चेंडू काढण्यात यश मिळतं. या निर्धाव चेंडूच्या सांगतात धाव संख्या आहे स्थिरावलेली ती 2 धावा. P1चं पहिले षटक मार्गस्थ असताना पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू 2, तिसरा चेंडू निर्धाव. पुढचा लोअर फुलटॉस चेंडू तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय अजय बातोशे याच्या माध्यमातून. गेल्या अनेक स्पर्धा अजय बातोशे यांनी लिलया गाजवलेल्या आहेत. तोच अजय बातोशे आणि इथे फलंदाज माघारी परततोय प्रवीण. गडी बाद करण्यात यश येतंय इथे अजयला आणि पहिला हादरा देण्यात यश मिळतंय. निश्चित सुरेख गोलंदाजीचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय अजय याच्या माध्यमातून. अजय आणि सजल सलामीची जोडी आपण स्पर्धांमध्ये पाहतोय. तोच सजल आपल्याला पाहतोय सीमारेषेवर ताबा घेताना. डीप मिडविकेट क्षेत्रात आपल्याला क्षेत्ररक्षण करण्यासाठी पाहायला मिळतो तो सजल आणि लॉंग ऑनच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतो तो अक्षय केसरकर. P1चं पहिलं षटक मार्गस्थ असताना सीमारेषेवर हे 2 तैनात क्षेत्ररक्षक सैनिक म्हणता येईल ते अक्क संघाचे. P1चा षटकातील शेवटचा चेंडू अजय बातोशे दरम्यान हा सामना पाहण्यात आलेला निश्चितच सूर असेल एका बाजूला अजय, दुसऱ्या बाजूला असेल तो गणेश. दोन्ही अतिशय नामांकित असे अष्टपैलू खेळाडू आणि या दोन्ही खेळाडूंदरम्यानच हे द्वंद्व आपल्याला पाहायला मिळते ते या सरपंच चषक मोरणी स्पर्धेत. लोअर गोल्डन चेंडू एक सुरेख असा फटका आपण पाहतोय एक्स्ट्रा मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडू जातो सीमारेषेकडे. त्या दरम्यान क्षेत्ररक्षण होत आणि 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. या दोन्ही मातबर खेळाडू दरम्यान हा सामना आपण पाहिला आणि याच्यावर 2 धावा पटकवण्यात यश मिळते. या 2 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4. या धावसंख्येवर P1चं पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 1-4. सुरेख गोलंदाजी आपण पाहतो ती अजय याच्या माध्यमातून. आता समीकरण बदलतंय 18 चेंडू 55 धावा, 18 चेंडू आणि 55 धावा. स्ट्राईकला आहे तो फलंदाज राहुल, सलामीला आलेला फलंदाज राहुल. नॉन स्ट्राईकला आहे तो फलंदाज आपण पाहू शकाल गणेश, ज्याच्यावर या सर्व क्रीडा रसिकांच्या नजरा खिळलेल्या आहेत. तोच गणेश आपल्याला नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. गोलंदाजीस आलेला गोलंदाज एक अष्टपैलू खेळाडू अक्षय केसारकर. कारण कोण विसरेल ते आर्यन प्रीमियर लीग स्पर्धा, ज्या स्पर्धेत अजय अक्षय हे खेळाडू होते आणि त्यांनी आपल्या गावाच्या नावाने संघ भरवला होता आणि सुरेख प्रदर्शन दाखवलं होतं ते अक्षय आणि अजय याने. हा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये पटकवण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते आणि या निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिरले 4.
कारण आत्ताच आम्हाला 12 खेळाडू कळवतोय पिसर्वे इथे काल नाईट स्पर्धा झालेल्या होत्या आणि या विद्युत जोतातील स्पर्धेमध्ये निर्धाव षटक हाताळलं होतं ते अक्षय केसारकर याने. तोच अक्षय आपल्याला मैदानावर पाहायला मिळतोय. लोअर फुलटॉस चेंडू, परंतु त्याचा यथोचित समाचार काय घेता आला नाही आणि एका धावावर समाधान मानावं लागेल ते राहुल याला. परंतु आता स्ट्राईकला आलेला आहे तो फलंदाज गणेश, याच्यावर सर्वांच्या नजरा खेळलेल्या आहेत, विशेषतः केदारेश्वर पिंपरी संघाच्या संघनायकाच्या. कारण आता खूपच पुढे चाललेली आहे, त्याचप्रमाणे धावसंख्येचा आव्हान सुद्धा वाढत चाललेला आहे आणि षटकारांची आतषबाजीची नितांत आवश्यकता आहे. तिथे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू काढतोय गोलंदाज अक्षय. त्या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावसंख्या स्थिरावली ती 5 या धावसंख्येवर. अजूनही 54 धावांची आवश्यकता आहे. चेंडू या षटकातील झाले ते 3, 15 चेंडू 54 धावा. समीकरण बदलतंय केदारेश्वर पिंपरी संघाकरता. अवघड होत चाललेले ज्या प्रकारे या अगोदरच्या सामन्यात जयभवानी मोरनी संघाला सुद्धा थोडस कठीण होत चाललेलं आव्हान, त्याच प्रकारे धावसंख्या पण जवळपास तेवढीच पटकावायची आहे. कारण प्रथम फलंदाजी करताना एनसीसी निवडी संघाने 60 धावा केल्या होत्या, 56 धावा केल्या होत्या, 57 धावांचं आव्हान ठेवलं होतं. आणि आता प्रथम फलंदाजी करताना केदारनाथ ताकलबी संघाने 58 धावा केलेल्या आणि 59 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. हा चेंडू लेग बिफोर विकेट साठी भरमसाठ अपील होताना, परंतु आमचे पंच तटस्थ लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते ती केदारेश्वर पिंपरी संघाला. धावसंख्या धावून पोहोचते 6 या धावसंख्येवर. सुरेख गोलंदाजी पहिल्या षटक हाताळताना अजय बतुशे यांनी तिखट असा मारा केला होता आणि तिखट माऱ्यामध्ये अवघ्या 4 धावा दिल्या होत्या. आणि दुसरं षटक हाताळताना सुरेख गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळते अक्षय केसरकर यांच्या माध्यमातून. 1 निर्धाव 1 धाव, तिसरा निर्धाव, चौथ्यावर 1 धाव. यॉर्कर लेन डिलिव्हरी पुन्हा एकदा ब्रह्मास्त्राचा पुरेपूर तेवढा सुरेख चित्रक्षण आपल्याला पाहायला मिळते उमेश याच्या माध्यमातून. एका धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या धावसंख्येवर. इथे कोणाला 7 मिळते, फलंदाज का गोलंदाजाला सांगेल पुढची वेळ. परंतु सुरेख गोलंदाजी तिकड असा मारा, वेदक असा मारा, यॉर्कर लेनचा पुरेपूर वापर अक्षय केसारकर याच्या माध्यमातून. हा चेंडू जमिनी लगत गेलेला चेंडू, सुरेख क्षेत्ररक्षण, एकच धावावर समाधान मानावं लागले. या दोन्ही संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या धावसंख्येवर आणि षटक समाप्तीचा इशारा करतात पंच. या दुसऱ्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली आहे. खूपच संत अशी सुरुवात म्हणावं लागेल, कारण 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 8. प्रति षटकामागे 4 धावांची सरासरी राखलेली आहे. आता आव्हान आहे ते 12 चेंडू आणि 51 धावा. प्रति षटकामागे 25.50 धावांची सरासरी राखायची आहे. गोलंदाज आपण पाहतो एक नवोदित अष्टपुरेसा खेळाडू सजल बातोसेला, सजल टू गणेश, एक अनुभव असा फलंदाज आणि दुसरीकडे एक नवोदित इन्फॉर्म असा फलंदाज गोलंदाज सजल. क्षेत्ररक्षण रचनामध्ये थोडासा बदल करताना दिसत आहेत सजल टू गणेश. पाहूया सामना कशा प्रकारचा होईल. पहिला चेंडू लोअर फुलटॉस चेंडू, चेंडूचा काय यथोचित समाचार घेता आला नाही, परंतु अवघा एकच धाव देऊन जाईल. त्या एका धावणीची संख्येची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या धावसंख्येवर. सलामीचा आलेला फलंदाज राहुल आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु राहुलकडून कोणताही मोठा फटका आपल्याला अजूनपर्यंत पाहायला मिळाला नाही, किंवा गणेश याच्याकडून सुद्धा मोठा फटका आपल्याला अजून पाहायला मिळाला नाही. सुरेख गोलंदाजी तिकड मारा आपल्याला पाहायला मिळतोय सर्व गोलंदाजांकडून अकालपे संघाच्या. पुन्हा एकदा उंच उडाला चेंडू बहुधा जातो नो मॅच लँड पर्यंत, परंतु पुरेपूर प्रयत्न सजल याचा अयशस्वी ठरलेला आहे. प्रयत्नांना निश्चितच दाद द्यावी लागेल, परंतु प्रयत्नांना यश आलेलं नाही. बहुधा इथे सामना सुद्धा थोडासा सामन्यातील चुरस कमी होत चाललेली आहे. सुरेख गोलंदाजी, परंतु गणेशाच्या माध्यमातून कोणते षटकार पाहायला मिळत नाही. निश्चितच इथे धावबाच्या स्वरूपात मागावी पडतील का, परंतु निश्चितच एक जीवनदान गणेशाला. जर
गणेशा खेळपट्टीवर राहिला तर षटकार चौकारांची आतषबाजी जी पाहायला मिळेल ही अपेक्षा होती, परंतु त्या अपेक्षा भंग इथे होतोय आणि कोणताही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळत नाही. तिसरं षटक मार्गस्थ असताना 3 चेंडू झालेले आहेत, अजून 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 12. पुन्हा एकदा यॉर्कर लेन चेंडू, सुरेख गोलंदाजी सजल याच्या माध्यमातून एकाच धावेवर समाधान मानावं लागलं. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा, थोडासा स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न गणेशाचा, परंतु सलग 13 धावा झालेल्या आहेत आणि सुरेख गोलंदाजी सजल याच्या माध्यमातून सलग यॉर्कर लेंथ मारा आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा सुरेख असा फटका राहुल याच्या माध्यमातून 6 धावां करता धावसंख्या धावून पोहोचते ती 19. अजूनही 40 धावांचं आव्हान आहे. 7 चेंडू 40 धावा. सजल टू राहुल, हा चेंडू पुन्हा एकदा उंच चढवलेला चेंडू, चेंडू दादा सीमारेषे पार, षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25व्या धावसंख्येवर आणि आता आव्हान आहे 6 चेंडू 34 धावा. आता गणेशाला प्रत्येक चेंडूवर षटकार आणि चौकारांची, बहुधा षटकारांची गरजच आहे, चौकारांची नाही, कारण 5 षटकार आणि 1 चौकारांची नितांत आवश्यकता या 6 चेंडूंमध्ये. 34 धावा 6 चेंडू. स्ट्राईकला येतो गणेश, गोलंदाज आलेला तो उमेश. हा सुद्धा एक अतिशय अनुभवी आणि नावाजलेला असा अष्टपैलू खेळाडू. म्हणजे आपण जर बघायला जाऊ तर ह्या अक्कलपे संघाकडे कमकुवत असा गोलंदाजच नाही, एका नवोदित गोलंदाज जर आपण पाहिला सजल याचा सुद्धा भेदक मारा आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतः अजय सलामीचं षटक हाताळताना, त्यानंतर आपण पाहिलं दुसरं षटक हाताळलं होतं ते अक्षय केसारकर, हा एक वेगवान गोलंदाज. त्यानंतर पुन्हा एकदा अनुभवी असा गोलंदाज उमेश, त्याच्या पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय. गणेश बॅक टू पॅव्हिलियन. 5 चेंडू 34 धावा. निश्चितच सामन्याची चुरस इथे संपवलेली आहे. या अकालबी संघाच्या गोलंदाजांनी सुरेख गोलंदाजी केलेली आहे आपल्या संघाकरता. यापुढील जो सामना असेल मोरणी क विपक्ष पाचगाव रौदी, दोन्ही संघांनी आपले संघनायकाने आपला संघ तयार ठेवायचा. उमेश टू विजय, उमेश टू विजय. निर्धाव चेंडू काढण्यात यश मिळते उमेशाला. सुरेख गोलंदाजी उमेश याची. पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीपचा फटका, सुरेख असा. दरम्यान आमच्या जुने गाव म्हाळुंग्याचे सन्माननीय भोसले साहेब यांचे इथे आगमन झालंय. आपणास विनंती की आपण व्यासपीठावरून आमच्या या मंचाची शोभा वाढवायची. सन्माननीय भोसले साहेब जुने म्हाळुंगे इथून आलेले आहेत. दरम्यान विजय जाधव यांना सुवर्ण संधी आहे की जर विजय जाधव यांनी षटकार फटकावला तर मनोज जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. उमेश टू विजय, एक सुवर्ण संधी. सुस्वागतम, स्वागत आहे आपलं. भोसले साहेब जुने म्हाळुंगे इथून उपस्थित झाले त्या स्पर्धेकरता. आणि या निश्चितच धावबाची संधी इथे हुकलेली आहे आणि त्या दरम्यान 1 धाव पूर्ण करतायत. षटकातील शेवटचा चेंडू उमेश यांचा. सामना करण्यास सज्ज विजय. उमेश टू विजय 500 रुपयाचं पारितोषिक लावलेलं मनोज जाधव यांच्या माध्यमातून, परंतु ते काय त्यांना मिळलं नाहीये. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघ केदारशेठ पिंपरी संघ आपलं सुद्धा सहर्ष आभार.
दरम्यान या पुढील धावचं समालोचन करतील